नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय छान सांगणार आहे. त्या गोष्टीमुळे तुमची बायको, तुमची जी मैत्रीण आहे, जिच्याबरोबर तुम्ही संभोग करणार आहात, तर ती तुम्हाला 100% सेक्स करून देणार. त्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस तुमची स्त्री नकार देते. ह्याला कारण काय? कारण तुम्ही संभोग हा जास्त वेळ करत नाही. स्त्रीला नेहमी 10-15 मिनिटं तरी संभोग केला पाहिजे. कोणता अवयव आहे आपला? पहिली गोष्ट म्हणजे स्पर्श. आता तुम्ही पहिल्यापासून स्त्रीला कशाने स्पर्श करता? हाताने स्पर्श करता. हा एक शरीराचा अवयव सांगणार आहे. त्यामुळे तुमची स्त्री जास्त उत्तेजित होणार. कोणता पार्ट? तो म्हणजे जीभ. जिभेमुळे आपल्याला प्रत्येक वस्तूची चव कळते आणि जीभ असल्यामुळे आपण चांगले बोलतो, बोबडे बोलत नाही. म्हणजे शरीराचा महत्त्वाचा पार्ट कोणता? जीभ. जिभेचा आकार कसा असतो? निमुळता असतो. जीभ ही फक्त खाण्यासाठीही उपयोगी नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम कराल, साहजिकच लहान बाळाचा सुद्धा आपण छानपैकी किस घेतो. त्याचप्रमाणे जिभेचा जर तुम्ही वापर केला कशामध्ये? सेक्समध्ये, तर तुम्हाला 100% फायदा होईल. मित्रांनो, पहिल्यापासून आपल्याला एकच माहिती, जिभेने आपण खालचा भाग चाटतो, परंतु तेच ते चाटून स्त्रियांनाही बोर झालेलं असतं. स्त्रियांना ते नकोसू असतं. म्हणजेच काय? तुम्ही जिभेचा वापर कुठं करू शकता? प्रत्येक पुरुषांना काय आवडतं? स्त्री हिचे डोळे मोठे असावेत, लांब सडक केस असावेत, ओठ मोठे असावेत, स्तन चांगले असावेत आणि कंबर हे मस्त नाजूक असावं. आपण आता फिरायला गेल्यानंतर ज्या खजुराहो, ज्या लेण्या पाहिलेल्या आहेत, त्यामध्ये स्त्रीचं कंबर कसं अगदी छोटंसं असं मस्त असतं. तसं कंबर असल्यामुळे पुरुषांना कंबरेला धरता येतं. परंतु मी काय सांगते तुम्हाला, जिभेचा वापर कसा करणार? तर तुम्ही काय करा, ज्यावेळेस स्त्रीला स्पर्श कराल त्यावेळेस जिभेने कानामागे जास्त सेन्सेशन असतं, त्यामुळे कानामागेही तुम्ही स्पर्श करा. हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आणखी जिभेला कोणता वापर करणार? स्त्रीची बेंबी, स्त्रीची नाभी. तुम्ही जर स्त्रीच्या नाभीला जिभेने स्पर्श केला, नाभीमध्ये नव्हे, अवतीभोवती जर हलकासा जिभेने स्पर्श केला, तिला फार छान वाटेल. शिवाय एक मस्त सांगू का तुम्हाला? जे फ्रीजमध्ये छोटासा बर्फाचा तुकडा घ्या, तुमच्या तोंडामध्ये घ्या, फार मोठा नव्हे, अगदी छोटासा, आणि तुमचं तोंड किंवा जीभ कसं होणार? थंड होणार. आणि जर ती जीभ तुम्ही बेंबीभोवती फिरवली, स्त्रीला जास्त उत्तेजना येते. म्हणजेच काय? ह्या व्हिडिओ बनवण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही काय करा, संभोगाच्या वेळेस जिभेचा वापर केला तर तुमची स्त्री तुमच्याशी संभोग करण्यास तयार होईल. नेहमी तुम्ही जिभेचा वापर कुठं करता? तिची योनी चाटण्यामध्ये. बहुतेक पेशंटचा फोन येतो, मॅडम आम्ही योनी चाटतो, त्यामुळे आम्हाला संभोग करण्याची इच्छा होते. परंतु तुम्हाला इच्छा होते, परंतु स्त्रीचं काय? स्त्रीला नेहमी तो प्रकार बघून कंटाळा येतो. तुम्ही तुमच्या जिभेचा वापर तुमच्या पत्नी किंवा जिच्याशी तुम्ही संभोग करणार आहे तिच्या नाभीच्या अवतीभोवती जर तुम्ही जिभेने चाटलं, तर साहजिकच तुमचा संभोग करण्याचा स्टॅमिनाही वाढेल आणि तुमची स्त्री संभोगामुळे तृप्त होईल. आणि काय महत्वाचं काय? संभोग करताना लाजू नका. तुम्ही तर लाजत नाही, तरी पण स्त्री लाजते ना. त्यामुळे दोघंही एकमेकाशी हसत खेळत संभोग करा. संभोग क्रियेमध्ये ज्यावेळी दोघंही हसत खेळत संभोग क्रिया करतात, त्यावेळी दोघांनाही आनंद होतो. फक्त पुरुषांना नाही, स्त्रियांनाही फार छान वाटतं. त्यामुळे संभोगाची गरज जशी पुरुषांना आहे तशी स्त्रियांनाही असते. त्यामुळे मित्रांनो, संभोग करताना हलकीशी जर त्यांना चापट मारली, फार जोराने नव्हे,
हलकीशी जर नितंबावर चापड मारली, तोंडाने जिभेने जर तुम्ही अवतीभोवती जर जीभ फिरवली किंवा कानाभोवती म्हणजे कानाच्या मागे जरी जिभेचा वापर केला तरी फार छान स्त्रीला स्टिम्युलेशन येतं. तुम्ही प्राण्यामध्येही पाहिलं असेल, जे आपण पाळीव प्राणी असतात तेही एकमेकाला जिभेने स्पर्श करतात. म्हणजेच काय, त्यांचं प्रेम त्या समोरच्या म्हणजे प्राण्याला किंवा दाखवतात. तुम्ही आता तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील तेही संभोगाच्या अगोदर एकमेकाला चाटतात. निसर्गाने आपल्या अवतीभोवती भरपूर अशा प्राणी दाखवलेले आहेत, ते एकमेकाला चाटतात. त्यापासूनच आपण काय करतो ते शिक्षण घ्या आणि त्यानुसार तुमच्या पत्नीशी संभोग करा. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये बहुतेक पेशंट आले, बहुतेक पेशंटचे लिंग छोटे असते, बहुतेक पेशंटला शुगर आहे, BP आहे, ओबेसिटी आहे, शिवाय काहींची चरबी म्हणजे ट्रायग्लिसराईड वाढलेला आहे, काहींची लिव्हर वाढलेले आहे, त्यामुळे त्यांचे हार्मोन तयार होत नाही. त्यांना सेक्सची इच्छा भरपूर असते परंतु सेक्स करू शकत नाहीत. त्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये विशिष्ट प्रकारचे काढे तयार आहेत. परत तुमचे चूर्ण असतात, दुधातलं चूर्ण, पाण्यातलं चूर्ण, शिवाय काही तेल आहे, ते जर आपण लिंगाला लावलं तर आपलं लिंग जाड, मोठं आणि तुकतुकीत होतं. लिंगाला भेगा पडत नाही, लिंगाच्या पुढच्या शेंड्याला लालसरपणा येत नाही. म्हणजेच काय, आपले फार छान आयुर्वेदिक औषधं आपल्या दवाखान्यामध्ये आहेत. मित्रांनो, कुठेही तुम्ही औषध जर घेतलं तर तुम्हाला फायदा होणार नाही ह्याची गॅरंटी मला आहे. कारण मी सायंटिफिक दृष्ट्या फार 32 वर्ष माझा अनुभव आहे. 32 वर्षापासून मी हजारो लाखो पेशंट चांगले केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या दवाखान्यामध्ये आपण कसा व्यायाम करावा, प्रत्येक व्यायामाचा प्रकारही मी पेशंटला समजून सांगतो. त्यामुळे आपल्याकडे जे पेशंट आले आहेत त्यांना मी व्यायाम शिकवलेला आहे. आहार कसा करायचा, परत व्यायाम कसा करायचा, झोप किती घ्यायची, हे प्रत्येक पेशंटला आपल्या दवाखान्यामध्ये आल्यावर मी सांगितलेलं आहे. पण जे पेशंट आपल्या दवाखान्यामध्ये आलेले नाहीत किंवा येणार आहेत तोपर्यंत त्यांनी माझे जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर निश्चितच तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होईल. नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, ती जर वस्तू तुम्ही रोज खाल्ली तर 100% तुमचे हार्मोन वाढतील. नमस्कार.